आता ते खोदकाम चालू असताना ती कुठं महिनाभर कुठे गेले नव्हते, काम जोरात चालू होतं, तिथं बसून होते. तर बसलेले असताना त्यांच्या डोक्यात असं विचार आला की अरे दंडवते महाराजांनी आपल्याला पादुका शोधून दिल्या इथल्या, आता गुरुचरित्राची प्रत गेली कुठं? आता आपण हे सगळं पाडापाडी केली आणि कुठंच गुरुचरित्राची प्रत निघाली नाही, गेली कुठं? हे त्यांच्या डोक्यात विचार आल्याबरोबर सगळीकडं सुगंध दरवळला. बापरे. आणि तो सुगंध एवढा की त्या 100 मीटर रेडियसमध्ये तो सुगंध येत होता. आणि त्या सुगंध कशाचा आहे बघायला लोकांची गर्दी झाली तिथं. आणि आतनं कामगार खोदकाम करणारे कामगार बाहेर पळत आले आणि आप्पाजींना म्हणले की इथं भस्म निघतंय. आई शपथ. मग आप्पाजींनी जाऊन पाहिलं की आता जिथं जे गाभारा आहे, जिथं मूर्ती स्थापन केली आपण, तिथं भस्म निघत होतं खाली. बापरे. आणि त्या भस्माचा सुगंध होता आणि तो सुगंध म्हणजे कस्तुरीचा सुगंध होता. क्या बात आहे. तर आप्पाजींच्या डोक्यात विचार आला की अरे आपल्या डोक्यात हा विचार आला, गुरुचरित्र गेलं कुठं? आपल्याला तर कुठंच एवढं खाणलं, भिंती पाडल्या, कुठंच निघालं नाही. बरोबर. गेलं कुठं? आणि तो विचार आल्याबरोबर हा भस्म निघालून सुगंध दरवळला. म्हणजे ह्याची त्याची काहीतरी कनेक्शन आहे. संबंध आहे काहीतरी. बरं. मग त्यांनी काय केलं की तिथं पुण्याचे गणेश पेठेत राहणारे दादा महाराज जोशी म्हणून जे होते, सिद्धपुरुष होते, ते समाधी अवस्थेत जाऊन स्वामींशी बोलायचे. बापरे. तर ते तिथं पादुकांच्या दर्शनाला बरेच वेळा यायचे आणि आप्पाजींना माहिती होतं ते सिद्धपुरुष आहेत आणि ते येतात. मग आप्पाजींनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकडं काम एक असं जिथं असं झालेलं आहे, तुम्ही या बघायला, तर तुम्हाला विचारायचं आहे. मग ते तिथं आले आणि त्यांनी जिथं तो गाभारा आहे आता बांधलेला, त्या जागेत तिथं बसून त्यांनी ध्यान लावून पाहिलं. त्यांनी ध्यान लावून पाहिलं त्यावेळेस ते म्हणाले ज्या जागेमध्ये आत्ता भस्म निघाले त्या जागेमध्ये तांब्याच्या पेटीत लाल कापडामध्ये गुंडाळलेली गुरुचरित्राची प्रत आहे.